आणि आता नवी मुंबईतून थेट जाऊयात रत्नागिरीमध्ये। रत्नागिरीतली ही दृश्य तुम्ही पाहू शकता। रत्नागिरीत व्यावसायिक सिलेंडर मिळणं आता बंद झालेलं आहे, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांची अडचण झाली आहे। काहींना हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये, तर काही हॉटेल्स व्यावसायिकांवर थेट चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आलेली आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांनी। पाहूयात। रत्नागिरीमध्ये आता कमर्शियल सिलेंडर मिळणं बंद झालेलं आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली आहे। रत्नागिरीतील अनेक हॉटेल व्यावसायिक जे आहेत ते आता अडचणीमध्ये आलेले आहेत। काही हॉटेल व्यावसायिकांनी आपले हॉटेल देखील बंद केलेले आहेत, मात्र काहींनी आता गॅसला पर्याय म्हणून चुलीचा पर्याय जो आहे तो आता ते उपलब्ध केलेला आहे। आणि या ठिकाणी आपण बघताय की हर्षा हॉटेल आहे आणि या हर्षा हॉटेलमध्ये चक्क चुलीवरती जेवण या ठिकाणी बनवण्यात येतं। दिवसाला 2 सिलेंडर या हॉटेल व्यावसायिकांना लागतात, मात्र आता सिलेंडर उपलब्ध होत नसल्या कारणानं त्यांनी आता चुलीवरचा पर्याय जो आहे तो उपलब्ध केलेला आहे। आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत। या सर्व गोष्टींवरती मात करताना आमच्या सर्व टीम सोबत आम्ही एक मीटिंग केली आणि म्हटलं की आता जर आपल्याला सिलेंडर मिळालं नाही तर आपल्याला हॉटेल बंद करायची वेळ येईल आणि अशी सिच्युएशन जर आपल्याकडे आली तर इथून पुढे सगळ्यांचं कठीण होऊन बसेल। तर आपण काय करायचं, तर आम्ही सगळ्यांनी सामूहिक विचार करून चुलीवरचं जेवण करायचं अशी एक आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या कन्सेप्ट तयार झाली। आमच्याकडे असणारा स्टाफ हा सगळा आजूबाजूचा आहे, कोकणातला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी थोडंफार चॅलेंजिंग आहे, पण ते त्या प्रॉब्लेमला फेस करतायत। आम्ही चुलीवरचं जरी मेनू तरी थोडा लिमिटेड केलेला आहे, त्याच्यामुळे जसं काही पॉसिबल सगळं होतंय त्या गोष्टी आम्ही आता सगळ्या ट्रायल अँड बेसिसवर चालवतोय, पण ते नक्कीच कुठेतरी व्यवस्थित सक्सेसफुल होईल। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।